नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे। मी प्राध्यापक प्रशांत वाघ सर सुधारणा चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा विषय सत्यशोधक समाज सविस्तर जाणून घेणार आहोत। हा विषय एचएससी बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून परीक्षेत टिपा, लघु उत्तरे, कारणे स्पष्ट करा आणि सविस्तर उत्तरे अशा स्वरूपात विचारला जातो। सामाजिक पार्श्वभूमी 19व्या शतकातील भारतीय 1 समाज जातीभेद, 2 अस्पृश्यता, 3 अंधश्रद्धा, 4 बालविवाह, 5 स्त्रीशिक्षणाचा अभाव, 6 विधवांवरील अन्याय, 7 कर्मकांड यामुळे मागासलेला होता। समाजातील प्रथा, उच्च नीच भेदभावामुळे शूद्र, अतिशूद्र आणि महिलांना शिक्षण, समानता व सामाजिक न्याय मिळत नव्हता। अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा निर्धार केला। सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। सत्याचा शोध घेणे, समाजातील अज्ञान दूर करणे आणि सर्वांना समान हक्क मिळवून देणे हे या समाजाचे मुख्य ध्येय होते। सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे, सत्यशोधक समाजाने पुढील उद्दिष्टांचा पुरस्कार केला। यामधील 1 जातीभेद व अस्पृश्यता नष्ट करणे, 2 स्त्री पुरुष समानता निर्माण करणे, 3 स्त्रियांना शिक्षण मिळवून देणे, शूद्र अतिशूद्रांना न्याय मिळवून देणे, 4 अंधश्रद्धा व कर्मकांडांना विरोध करणे, 5 सत्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचा प्रसार करणे, 6 शेतकरी, कामगार आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणे। महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य, महात्मा फुले यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। 7 त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, 8 शूद्र आणि अतिशूद्र मुलांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, 9 सत्यशोधक विवाह पद्धतीचा प्रचार करून अनावश्यक खर्च आणि कर्मकांडांना विरोध केला। त्यांनी शेतकरी, कामगार आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवरही आवाज उठवला। सावित्रीबाई फुले यांचे योगदान, मधील 1 महात्मा फुले यांच्या कार्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान होते। 2 त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात। 3 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते। 4 समाजाचा विरोध सहन करूनही त्यांनी स्त्रीशिक्षणाचा प्रसार केला। 5 स्त्रीशिक्षणाचा पुढील प्रवास, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेले स्त्रीशिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई रानडे यांनी पुढे चालू ठेवले। दोघींनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले। समतेचे कार्य, मधील 1 महात्मा फुले यांची समतेची चळवळ पुढे गोपाळबाबा वलंगकर यांनी चालू ठेवली। 2 ते दलित समाजातील जागृतीचे अग्रणी समाजसुधारक होते। त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध प्रभावी जनजागृती केली। गोपाळबाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला। या ग्रंथातून अस्पृश्यता, जातीभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका मांडली। शिवराम जानबा कांबळे यांचे कार्य, शिवराम जानबा कांबळे यांनी समाजातील दुर्लक्षित महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले। विशेषतः 1 मुरळी, 2 जोगतिनी, 3 देवदासी या प्रथांमुळे महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी समाजजागृती केली। सत्यशोधक समाजाचे महत्त्व, मधील 1 सत्यशोधक समाजामुळे महाराष्ट्रात सामाजिक जागृती निर्माण झाली। 2 जातीभेदाविरुद्ध प्रभावी चळवळ उभी राहिली। 3 स्त्रीशिक्षणाला मोठी चालना मिळाली। 4 महिलांच्या हक्कांची जाणीव समाजात निर्माण झाली। 5 शूद्र अतिशूद्र समाजात आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली। 6 समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजला। एचएससी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे, 1 स्थापना 24 सप्टेंबर 1873, 2 ठिकाण पुणे, 3 संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले, 4 प्रमुख सहकारी सावित्रीबाई फुले, 5 स्त्रीशिक्षण पुढे चालवले पंडिता रमाबाई रानडे, 6 समतेचे कार्य पुढे नेले गोपाळबाबा वलंगकर, 7 विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे लेखक गोपाळबाबा वलंगकर, 8 मुरळी, जोगतिनी, देवदासी प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले शिवराम जानबा कांबळे, 9 मुख्य तत्त्वे, समता, सत्य, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण, जातीभेद निर्मूलन। एचएससी परीक्षेत विचारल्या गेलेले प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा। 1 मुरळी, जोगतिनी आणि देवदासी यांच्या प्रश्नाकडे रिकामी जागा यांनी समाजाचे लक्ष वेधले। उत्तर शिवराम जानबा कांबळे। ही रिकामी जागा परीक्षेत विचारला गेलेली आहे। प्रश्न 1 ब पुढील संख्या मधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। 1 अ गट, ब गट, 1 आयन ए अकबरी ग्रंथाचे संपादक सर सय्यद अहमद खान, 2 विटाळ विध्वंस पुस्तकाचे कर्ते गोपाळबाबा वलंगकर, 3 उपनिषदाचे बंगाली भाषेत भाषांतर राजा राममोहन राय, 4 स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला सावित्रीबाई फुले। चुकीची जोडी
स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला. सावित्रीबाई फुले दुरुस्त जोडी हा स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला. ताराबाई शिंदे प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1 ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व करणारे. उत्तर राजश्री शाहू महाराज. प्रश्न 3 ब संकल्पना चित्र पूर्ण करा. 1 स्त्री हक्क व स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या स्त्री कार्यकर्त्या. 1 सावित्रीबाई फुले. 2 पंडिता रमाबाई. 3 कमलादेवी चट्टोपाध्याय. 4 रमाबाई रानडे. संकल्पना चित्र बोर्ड एक्झाममध्ये विचारल्या गेलेला आहे. प्रश्न 4 टिपा लिहा. 1 सत्यशोधक समाज ही टिपा बोर्ड परीक्षेत विचारल्या गेलेली आहे. निष्कर्ष विद्यार्थ्यांनो, सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा दिली. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या या चळवळीमुळे 1 स्त्री शिक्षण, 2 सामाजिक समता, 3 शूद्र अतिशूद्रांचा स्वाभिमान, 4 जातिभेद निर्मूलन, 5 सामाजिक न्याय या मूल्यांना बळ मिळाले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत सत्यशोधक समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे हा विषय HSC बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्रलय नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.